काय झालं, मी दरवर्षी आपल्या शिशु मंडळामध्ये काकड आरती होत असते. काकड आरती 15 दिवस दिवाळीच्या पिरियडमध्ये होत असते आणि दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आरती करायला शक्यतो मी तिथे पाडव्याच्या दिवशी मी जात असतो. तर तिथल्या ज्या काही भगिनी होत्या ज्या काकड आरती करतात, तर 2 वर्षापूर्वी मला त्याने सांगितलं होतं की इथे तुम्ही शिवपुराण कथा इथे ठेवा. मी त्यांना हो म्हणून सांगितलं. मला इतकं मोठं प्रयोजन आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं कथा असेल म्हणजे एखाद दिवसाची कथा असेल, पण मला माहीत नव्हतं की इतकं मोठं सगळी यंत्रणा करावी लागते. म्हटलं धार्मिक काम आहे, 1 दिवसाचं या 2 दिवसाचं काही प्रवचन असेल तर आपण ते ठेवू. कारण की आमचे वडील हे शिवभक्त होते आणि आमची पूर्ण फॅमिलीचे रामलिंगवर खूप जरी आम्ही जैन असलो तरी प्रभू रामलिंगावर आमच्या सर्व परिवाराची खूप श्रद्धा आहे. भाऊनी तर जवळजवळ गेले 13-14 वर्ष त्यांनी निरंकार सोमवार केले. संध्याकाळी फक्त एक खडी साखर ते खायचे, थंड पाणीच प्यायचे, बाकी फळ फ्रूट चहा कॉफी काही नाही घ्यायचे. अशी त्यांनी 14 ते 15 वर्ष त्यांना रामलिंगावर भयंकर श्रद्धा. त्यांच्या 2010ला ज्यावेळेस त्यांचं बायपास झालं आणि त्यावेळेस हॉस्पिटलमधनं त्यांना 1 महिन्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यावेळेस डिस्चार्ज मिळाल्याबरोबर ते कुठं नाही गेले, घरी नाही गेले, पुण्याच्या घरी नाही गेले, शिरूरच्या घरी नाही आले. ते डिस्चार्ज मिळाल्याबरोबर ते रामलिंगला आले आणि रांजणगावच्या गणपतीचे त्याने दर्शन घेतले आणि मग ते घरी आले. ते एक रामलिंगाची श्रद्धा ही खूप होती आणि मला एक इच्छा होती की वडिलांनंतर प्रभू रामलिंगाच्या इथे आपण वडिलांच्या नावाने काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि तो योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, काकड आरतीच्या वेळेस मला ती सगळ्यांनी सांगितलं. आमचे मनसुख शेठ त्यावेळेस होते आणि त्यांनी सांगितलं तर मी हो सांगितलं. नंतर वैजापूरला संचेती परिवारांनी आत्ता एक मला वाटतं जूनमध्ये त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांचा मला खूप आग्रह होता की 1 दिवस तरी तुम्ही या. तर मी त्या पहिल्या दिवशी म्हणजे संपायच्या पहिल्या दिवशी मी त्या कार्यक्रमाला तिथे गेलो आणि तिथली जी व्यवस्था वगैरे त्याचे मॉप पाहिला तर मला थोडीशी मनातून भीती वाटली की हे नियोजन आपलं होईल का, किंवा ते 2-2 वर्ष 1.5 ते 2 वर्ष ते तारखा देत नाही. पण मला भावना होती की आमच्या वडिलांचा योगायोगाने 1 मार्चला त्यांचा वाढदिवस असतो आणि त्या फेब्रुवारीच्या महिन्यात किंवा मार्चच्या महिन्यात जर त्यांनी तो आपल्याला जर दिला तर एक मनातून भावना होती. तर मी त्यांना सहज बोललो फेब्रुवारी एंडला किंवा तुम्ही, तर ते म्हटले की आम्ही पाहून सांगतो. आणि ते काय आशिष समीर त्यांचे आशिष हां त्यांच्याबरोबर ते म्हटले हम आपको 1 घंटे में आपको बताते. नंतर मी तिथे 1 तास थांबलो प्रवचन झाल्यानंतर. त्यांचे दर्शन घेतले. माझी त्यांची ओळख फक्त 5 ते 7 मिनिटाची. आज पण मी असं पर्सनली ते मला ओळखत नाही, मी ते तर गुरुच आहेत. मी त्यांचे फक्त एकदा दर्शन घेतले, त्यांचे पाय धुतले, शाल घातली आणि त्यांचे दर्शन घेतले. इतकाच माझा त्यांचा परिचय आहे. पण मी त्यांना विनंती केली की माझे वडील शिवभक्त होते आणि आमच्या शिरूरमध्ये रामलिंगचं जे मंदिर आहे ते शिरूर शहरम पंचकोशीचा ग्रामदैवत म्हणून आहे. तर आम्हाला इच्छा आहे की आपण तिथे जर कथेचं आयोजन केलं. आणि त्यांनी पण अर्ध्या 1 तासाने मग त्यांनी सांगितलं की फरवरी में हमारे पास डेट है 24 फरवरी से 2 मार्च. मग तो योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, म्हटलं 24 फरवरी ते 2 मार्च म्हटलं एक तारखेला वडिलांचा वाढदिवस असतो. तर मी लगेच हो म्हणून म्हटलं आपण सांगाल तसं आणि मग तो कार्यक्रम तिथे आपण तो बुक केला. आणि एकूण या 7 दिवसात मुक्कामी आतापर्यंत जे आकडे झाले 10 ते 20,000 लोक मुक्कामी असतात अशा आकडे आहेत. काल तिथलची जी मी संख्या पाहिली ती मला 50-60,000च्या पुढंच दिसते. तर मी त्यांना विचारलं की बाबा हे एवढे लोक सगळीकडे येतात का, तर त्यांचं म्हणणं येतात. आता मी त्याचे 50% जरी पकडलं, समजा आलीच तर 20-25,000 पर्यंत संख्या मुक्कामी जाऊ शकते. आणि मग कथेला लोक येतात आणि जातात. तर साधारणपणे आणि तो दिवसागणिक तो क्राऊड वाढत जातो. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जातात, दुसऱ्या दिवशीपेक्षा जसं लोकांना माहिती पडतं असं ते वाढत जातं. अशा पद्धतीने ते होतं. तुम्हाला हा कार्यक्रम रामलिंगच्या भूमीत यावा अशा चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणीच आपण व्यवस्था करतोय. ज्या त्या कमिटीमध्ये आता उपस्थित असतील किंवा त्यांनी तातडीने इथं नाव आणि नंबर दिला तर ते काम करणं सुरू होईल. नितीन रावांनी
या ठिकाणी उपस्थित आहेत. तर इथंच लगेच आपण ती कंटिन्यू केली तर जास्त पहिले परत एक हे निवडणूक प्रत्येकाच्या सूचनेचा आदर करू. हा फक्त नुसती सूचना नका करू, सूचनेबरोबर त्याला जबाबदारी पण घ्या. असं दोन्ही बॉन्डिंग. नमस्कार. सर्व खूप मोठी संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आपण 2 तारखेपर्यंत सर्वांचं असंच सहकार्य असू द्या आणि आपल्याला शिरूरचं रामलिंगचं आपल्या ग्रामदैवताचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पुढं नेऊन जायचं आहे. आणि जे कमिटी स्वयंसेवक जे आहेत ते एकदा आता आपण नोंदणी करून घेऊ. तर सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आपले नाव सांगावे. आणि इकडं नाश्त्याची आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे. सर्वांनी त्याचाही लाभ घ्यावा. हेच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. ओके ॲक्शन. 23 तारखेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जी वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये परमपूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचं कुबेरेश्वर धाम शिवर इथून आपल्याकडे आगमन होईल. ते आगमन झाल्यानंतर एक 15 मिनिटाची फक्त त्यांची आपण मिरवणूक केल्यासारखं करू, म्हणजे शिवशा मंडळापासून प्रकाश धोरणच्या घरापर्यंत. त्याचंही अजून आपल्याला कन्फर्मेशन बाकी ते आलं की आपण नियोजन करू. गुरुजींनी सांगितलं होतं की पूर्ण गावातनं बोलू, पालखी मार्गाने आपण करू असं म्हटलं होतं. पण काल ते थोडं त्यांनी काल चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं शॉर्ट करू. त्यानंतर मोदींची आपण व्यवस्था केलेली राहण्याची, तिथं ते जाती प्रकाश होत्या घरी थोड्या वेळ आपण त्यांचं तिथं सत्कार करू आणि तिथं सत्कार तिथं आपण दिवसाची व्यवस्था केली. तिथं थांबते. 24 तारखेला सकाळ 24 तारखेला दुपारी 1 वाजल्यापासून आपल्याकडं ही कथेची सुरुवात होईल. 24 ते 2 मार्च म्हणजे 7 दिवसाची आपल्याकडे कथा आहे. रोजचा कथेचा वेळ 1 ते 4. आणि शेवटच्या दिवसाची जी कथा असते सोमवारी जी 2 मार्चला कथा येईल ती सकाळी 8 ते 11 असते. मग ते आत्ता आपण जर का ह्याच्यामध्ये लिहिलं तर लोकांचं कन्फ्युजन होईल, म्हणून ते आपण आता लिहिलं नाही 1 ते 4 1 ते 4. आणि गोष्टी मग त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सांगतात आणि वेळोवेळी आपण ती सूचना देत राहू म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचेल. पण आता आपण जर का 2 वेळ आणि 2 टायमिंग लिहिलं तर कन्फ्युजन होईल, म्हणून आपण ते लिहिलं. शेवटच्या दिवशी कथा 8 ते 11 असते आणि ती कथा झाल्यानंतर तो कार्यक्रम संपतो. रोजची कथा गुरुजींची झाल्यानंतर शेवटच्या 15 मिनिटामध्ये आरती केली जाते. ती एक आरती होते आणि मग गुरुजी मध्ये त्यांच्या कथेच्या मध्ये काही कुणाचे आजार असतील काय असतील त्याच्यावरती काही उपाय ते त्यांच्या पद्धतीने सांगतात. अनेक त्यांचे भक्तजन ज्यांना काही उपाय केल्याने प्रचिती आलेली असते त्यांची पत्र गुरुजींकडे आलेली असतात. गुरुजी ती पत्र वाचून दाखवतात. समजा त्यांच्यापैकी कोणी भक्तगण इथे उपस्थित असतील तर मग त्यांना ते जागेवर उभे राहतात आणि शक्य असेल तर आपण त्यांना स्टेजवर गुरुजींकडे घेऊन जातो. ते गुरुजी तिथं त्यांचं जे शाल किंवा त्यांना जे योग्य वाटेल ते देऊन दाखवतात. काय त्याचं झालं परिणाम म्हणजे काय होतं. काल मी तिथं होतो. त्याच्या व्यतिरिक्त मग कथेमध्ये मध्य 1 ते 4 ह्या वेळेमध्ये बाकी कुणाचंही काही नसतं. अशा पद्धतीने तो कार्यक्रम होतो. पण गुरुजींची कथा झाल्यानंतर दुपारनंतर परत काही नसतं. मग भक्त ज्या इथं असतात तर कोणी त्यांच्या पद्धतीने त्यांचं नाम पण चालू असतं, कोणाचा अभिषेक चालू असतो किंवा मग त्यांच्यामध्ये काही ग्रुप असेल तर भजन कीर्तन करतात किंवा एखादं बाहेरून पण येतं मंडळ. तर काल तिथे एक मंडळ होतं त्याने काहीतरी कार्यक्रम ते सादर करत होते. अशा पद्धतीचं राहणार आहे. ज्याच्यामध्ये गुरुजी स्टेजवर राहतील, त्याच्यासमोर त्यांचे संगीतकार राहतील. एक बाजूला मग आपण जे आवश्यक कक्ष आहेत तसंच पत्रकार बंधू आपण आहात तर त्याची एक बसेल. आता फक्त प्रत्येकाला समोरून व्हिजन मिळणं हे तसं पॉसिबल नाही, कारण त्यांचं एक आस्था चॅनल जे आहे ते आस्था चॅनल त्यांचं परमनंट असतं. त्यांचे जवळजवळ कालही तिथं 6-7 कॅमेरे होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही तिथं म्हणजे सब जागी जाते त्यांचेच 6-7 लोक असतात. तिथे एक मोठी टीम असते. प्लस जे आपण LED वॉल लावतो आहे म्हणजे प्रत्येक पॅनलला आपण 12-12-12 असे 36 LED पॅनल असतील आणि हे साईडचे 2 पॅनल आहेत. त्याच्या समोरच्या बाजूला 10x20चा पण एक मोठा पॅनल असेल. असे बोललं असे 100 फुटावर एक पॅनल 8 फूट बाय 12 फुटाचं एक. त्यांची जी कार्यालय असतात 1-2 त्यांची कार्यालय. आता आपलं स्वागत कक्ष, रजिस्ट्रेशन कक्ष हे सगळं जाऊन जर का आपल्याकडे थोडीफार जागा वाटलं की स्पेस बऱ्यापैकी मोकळी आहे तर तिथेही आपण काही LED पॅनल लावायचं. आपण ते पण नियोजन करू की जेणेकरून आलेल्या प्रत्येक भक्ताला अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित सर्व कार्यक्रम दिसला गेला पाहिजे. या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. भोजनाची जी व्यवस्था मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे इथं थांबतील
त्यांच्या पुरतीच आपण भोजनाची व्यवस्था आत्ता या क्षणी तरी आपला निर्णय जर का आपल्याकडे ॲडिशनल व्यवस्था होऊ शकली तर तोही आपण निर्णय घेऊ की पॉसिबल करू. पण आत्ता या क्षणी तरी आपण जे भक्त इथं मुक्कामी थांबतील त्यांच्यासाठी आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना एक बँड आपण हे करू की जेणेकरून तो बँड हे केल्यानंतर तो वॉशेबल आहे, तो कट करूनच काढावा लागेल, म्हणजे तो दुसऱ्याला वापरता येणं शक्य नाही. आणि त्याच्या हातामध्ये तो बँड असेल सकाळी त्यांची आपण 9 ते 12 या वेळेमध्ये साधारणपणे इथून एक 500-600 फुटावर वॉकेबल डिस्टन्स आहे, तिथं आपण 100 फूट बाय 300 फूट हा भोजनासाठी मंडप केला आहे. त्याच्या बाजूला आपण एक 10,000 फुटाचं एक किचनची व्यवस्था केलेली. काल एक गुरुजींनी ती गोष्ट अतिशय ॲप्रिशिएट केली आणि मी कन्फर्म केलं होतं आजपर्यंत गुरुजींच्या गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या कथा झाल्या असतील आजपर्यंत कुणीही एका कथेपुरतं खाली PCC केलेलं नाही. ते मातीमध्येच त्यांचं किचन चालतं. मी अनेक व्हिडिओ त्यांचे पाहिले, पण प्रकाश भाऊची भावना तीच होती, माझी इच्छा तीच होती की प्रसाद आपण मातीत करणार नाही म्हणून आपण ती PCC केली. काल गुरुजींनी ही गोष्ट साईडवर त्यांनी ते माझ्या पाठीवर झोपून ॲप्रिशिएट केलं की आपण बहुत अच्छा केलं. तर आपण ते केले तिथं आपण कारण एखाद्याने रात्री शिजून सकाळी काय झालं तर ते व्हायला नको आणि ते आपल्यावर यायला नको म्हणून आपण त्या पद्धतीचं पाणी, चहा, बिस्किट्स किंवा असं काही असेल, कुणाला फ्रूट वाटायचं असेल, केळं, सफरचंद अशा पद्धतीचं आपण नियोजन करू आणि मग प्रयत्न करू की सगळीकडे दर्शन आपण लावू. आतमध्ये कसं आता एखाद्याने तिथं केळं घेतलं आणि त्याची लहान मुलगी इकडं आतमध्ये असते, 2 केळं तो इकडे आतमध्ये घेऊन आला तर तसं होणार आहे. आपण प्रत्येक गोष्टीला इतकी लोक असतात की एकेका माणसावर तुम्ही असं वॉच पण ठेवू शकत नाही. तर तो कार्यक्रम करणार आहे तर कसं नियोजन आहे आणि ते फक्त प्रश्नावर करत खूप राहिले का आहे ते विचारा तसे पुढच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम वाढदिवस निमित्त हा, असं पण नाही, तसं- ती श्रद्धा होती. ठीक आहे ना ते. आणि सगळ्यांना घेऊन तुम्ही कशा पद्धतीने करणार थोडंसं विश्लेषण सांगा आता. माझे आजोबा पक्षी शिवभक्त होते. आता माझ्या वडिलांनी जसं सांगितलं तर माझं आणि माझ्या आजोबांचं नातं खूप वेगळं होतं. लहानपणापासून खूप त्यांनी मला शिकवलं. आज त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि माझे वडीलही त्यांच्या पायावर पाय देऊन त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करत आहे. आज आपल्या शिरूरच्या भूमीला एवढा मोठा एक शिवपुराणाचा कार्यक्रम आपल्या शिरूरवासियांसाठी आपण करत आहोत. तर सगळ्यांचा सहकार्यही असू द्या. आणि रामलिंग आपलं ग्रामदैवत आहे, तर नियोजनासाठी जर सगळ्यांची मदत सर्वांचं सहकार्यही लागेल आपल्याला. आणि विजय अंकिल दुगड ते नेहमी आमच्या परिवाराशी जुळलेले असतात. त्यांनी खूप मदत केली या नियोजनाच्या ह्याच्यात. आणि ते 29 तारखेपासून त्यांना खरं त्याच दिवशी पहिली मीटिंग घेतली. पण खरं म्हणजे माझी चूक आहे ती म्हणावं लागेल. पण सगळे बोलवले मुद्दे शेटला आपण कसं काय विसरू. मी रात्री त्या मीटिंगमधनं 9 वाजता उठलो आणि ब्युटी शेटला मी फोन केला की म्हटलं बाबा असं नियोजन आपण करतो आहे, माझी चूक झाली. माझ्या लक्षात नाही आलं की म्हटलं शिरूरमध्ये असतील ते होते पुण्याला. आणि मग त्यांना फोनवर जायला म्हटले नियोजन करून तुम्हाला ते पाहावं लागेल. त्यांच्या मनाचा मोठा पण त्यांनी असं नाही विचार केला की मला आत्ता वेळेवर सांगताय यांचं तर नियोजन हे पाहत आहे. आणि मग त्यांनी त्यांचं बहुमूल्य असा वेळ 29 तारखेपासून ते कंटिन्यू हे मला त्यातलं आत्ता 5% पण माहीत नाही. 95% हे खरं विजू शेट यांनाच सगळं माहिती आहे. विजू व्यवस्था किती ठिकाणी आहे आणि कुठं कुठे? पार्किंग व्यवस्था आता आपण रामलिंग साईडने 4 ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जे देवस्थानचे 2 मोठे प्लॉट आहेत, आता आपण रामलिंग यात्रेला आपण जे वापरतो ते 2, आणखी 2 प्लॉट काढायचे जिथे आपण शर्यती होतात तो एक प्लॉट. 4 प्लॉट आपले ह्या बाजूला केलेत आणि साधारणपणे 3 प्लॉट आपले ह्या साईडला म्हणजे नगर साईडवरून आपण 3 प्लॉट करून ठेवले. आणि एक प्लॉट आपण म्हणजे तो सगळ्यांसाठी नाही, जे लोक इथं मुक्कामी येतील आणि जे आपल्याकडे नोंदणी करतील की आम्ही मुक्कामाला आहोत, तर आपण त्यांची गाडीची पार्किंग बालाजी स्कूलच्या समोर एक मोठा प्लॉट आपण क्लीन करून घेतला की तिथं त्यांचं पार्किंग आपण तिथं करतो त्यांच्या गाड्या. अशा पद्धतीने आपण पार्किंगची व्यवस्था केली. प्रत्येक पार्किंगला आपण पार्किंग नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे नंबर देत जाऊ की जेणेकरून जो स्वागत कक्षाला माहिती कक्षाला माणूस बसला असेल तो त्यांना सांगेल की तुमची गाडी कुठं पार्क. अशा पद्धतीने ते नियोजन करू. त्याच्यात उरलेलं प्रश्न शिवपुराण
शिरूर शहरामध्ये मध्ये आणि पंचकोशीमध्ये मला वाटतं हा कार्यक्रम आपण इतक्या मोठ्या पहिल्यांदाच आपण करत असू. यापुढेही बरेच कार्यक्रम होतील, पण सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, पंचकोशीवाल्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी सर्वांनी चांगलं सहकार्य करावं. शक्यतो आपली वाहनं त्यांनी आणू नयेत. मोती नाल्याच्या पलीकडे ज्या गावातली लोक आहेत त्यांनी मोती नाल्याच्या पलीकडे आपण तिथे काही पार्किंगची व्यवस्था करू. तिथे त्यांची पार्किंग त्यांनी करावी आणि तिथनं इथपर्यंत मला वाटतं अर्धा पाऊण किलोमीटरच आहे. तिथं बऱ्याच ठिकाणी वैजापूरला मी पाहिलं 400 करतो की आपापले वाहनं त्यावेळेस 7 दिवसात कोणी इथे आणू नये आणि शक्यतो आपण आपली वाहनं पार्किंग जर व्यवस्था असेल तर पार्किंग करून पायी जर आपण आलं, जसं आपण रामलिंगाच्या पालखीच्या दिवशी या आपण श्रावण महिन्यात बरेच जण पायी रामलिंगाला दर्शनला आपण जात होती भावना असते. तर ह्या ठिकाणी पण सर्व नागरिकांनी जर हा चांगला प्रतिसाद आपल्याला दिला तर आपल्या शिरूर शहर आणि पंचकोशीमध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल. म्हणजे आपण तर इथलेच आहोत, आपण स्थानिक आहोत, पण बाहेरगावचे जे लोक आपल्याकडे येतील त्यांची व्यवस्था खरं आपण चांगलं ठेवून ते आपले पाहुणे आहेत. आपण सर्व एकत्र होतो, आपण गावातलेच आहोत, पण ते आपले कोणी आपल्या घरात पाहुणे आलं तर त्यांची व्यवस्था आपण पहिलं कशी होईल. नाही तर काय होतं की स्थानिक जागाच मिळत नाही. तर बऱ्याच आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की त्यांना लोक बसायलाच जागा देत नाही आणि आपणच त्या जागा अडवून ठेवतो. तर या निमित्ताने मी इतकं सांगेल की आपण पण आनंद घ्या, पण बाहेरगावावरनं जे लोक येतील, जे भाऊक लोक येतील त्यांना थोडीशी आपण सर्वांनी समजदारी घेऊन त्यांनी जर व्यवस्था त्यांनी केली तर मला वाटतं शिरूर शहराचं नाव आणि आपल्या सर्वांचं नक्कीच इथे चांगलं होईल. आपल्याला शिवपुराण कथेमधून नक्कीच आनंद मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये अशी नक्कीच काहीतरी चांगली कलाटणी आणि आपल्या जीवनाला आनंदाचा एक क्षण 7 दिवस आपण आनंदाने आणि कुठेही समजकृपा करून कोणीही ह्याचा करू नये की बाबा गर्दी होती, आमची व्यवस्था नाही झाली, आम्हाला बसायला मिळालं नाही. आपण सर्वांनी समजून घेऊन या कार्यक्रमाला अतिशय सहकार्य करावं अशी नम्रपणे मी विनंती